13 तारखेला आम्ही रॅली चाललेली, त्याच्यामध्ये आमचा तो मुलगा होता, कार्यकर्ता होता तेजस पाटील. त्याला ते दुर्घटना झाली, शॉक लागले. त्याच्यामुळं आम्ही 4 उमेदवार त्या गाडीमध्ये होतो. नशीब म्हणजे देवाची कृपा आमच्या आई माऊलीची, त्याच्यावर संकट आल्यामुळं आम्ही 4 उमेदवार वाचलो. आमच्या उमेदवारांना काहीही झालं नाही, पण मुलावा आला आमचा. तो त्याच्या हातात झेंडा होता ना, गाडीमध्ये तो वायरच्या याच्यात लागलं त्याच्याला, म्हणून तो खाली पडला. त्याची भेट घेतली. आता त्याच्या हातातून सरपेटली माझ्या हातात नगरसेवक पदाचं निवडून आल्याबद्दल त्याच्याबद्दल त्याच्यामुळेच विजय झाला माझा. तेजस पाटील यांच्याच घरचंच आहे आमचं. प्रचार रॅलीच्या अंतिम टप्प्यात 13 तारखेला आमची रॅली होती. तर रॅली योगीधाम पट्ट्यामध्ये विद्युत वायरी भरपूर खाली आहे. तर आमचा एक कार्यकर्ता आणि 4 उमेदवार हे त्या रॅलीच्या रथावर होते. पण विद्युत वायरी एवढ्या खाली असल्यामुळे तर झेंड्याला स्पर्श झाला. पण तो झेंडा त्याने हातात पकडला असल्यामुळे तो त्यातून खाली पडला. त्यांनी तो झेंड्याचा करंट पूर्ण स्वतःच्या जीवावर घेऊन 4 उमेदवार, नाही तर मग तो झेंडा जर टच झाला असता तर 4ही उमेदवाराला इजा झाली असती. त्या दुर्घटनेमध्ये त्याचे दोन्ही हात जळालेले आहेत. आणि कालचा जो विजय आमचा झालेला आहे 4ही उमेदवाराचा, तर तो विजय आम्ही त्याला समर्पित केला आहे. त्याच्या हातातून आम्ही सर्टिफिकेट घेऊन त्याला पूर्ण श्रेय दिलं आहे त्या विजयाचं. आणि प्रत्येक कार्यकर्ता आमच्यासाठी आमचा जीवाभावाचाच आहे. आणि आम्ही त्या जे योगीधामाचा प्रश्न आहे विद्युत वायरीचा, आम्ही सगळ्यात पहिले प्रायोरिटीवर घेऊन एका महिन्यात त्या वायरी आम्ही तो प्रश्न सॉल्व करू. आणि पूर्ण विजय हा आमचा कार्यकर्त्याचा आहे आणि पूर्ण समर्पण आम्ही त्या तेजस पाटील याला देतो आहे.